लहान मुलाने हातामध्ये माती धरलेली आहे. आईला असं वाटतं त्याने माती सोडून द्यावी. आई त्याला माती सोड म्हणून सांगते, पण ते ऐकत नाही. आई जर हुशार असेल तर एक युक्ती करते, त्याच्या समोर कॅडबरी किंवा चॉकलेट काहीतरी धरते. मग ती चॉकलेट कॅडबरी घेण्यासाठी हातामधली माती सोडून देईल की नाही? सोडून देईल. लोक म्हणू लागली, महाराज अलीकडं मुलं चॉकलेटलाही दाद देत नाहीत. मी अलीकडचा प्रभावी मार्ग आहे. त्याला मोबाईल दाखवला जातो. तो मोबाईल पाहिल्यानंतर हातामधली माती टाकून देईल की नाही? टाकून देईल. चांगला पदार्थ समोर दिसला तर पहिला धरलेला पदार्थ सोडून देता येतो. हे केवळ त्याचंच आहे असं नाही. वारी करणारी आपण मंडळी आहोत. रात्रीच्या वेळेला एखाद्या हॉलमध्ये जर आपली निवास व्यवस्था असेल आणि आपल्याला चांगली जागा धरायला मिळाली नाही, कोपऱ्यामध्ये कुठेतरी कागद टाकून आपण जागा धरून ठेवतो. कुठपर्यंत? जोपर्यंत चांगली पंख्याखालची जागा रिकामी होत नाही तोपर्यंत. चांगली जागा दिसल्यानंतर पहिली धरलेली जागा आपण सोडून देतो. भगवंताने विचार केला, यांनी प्रकृतीचे गुण धरलेत, पण या प्रकृतीच्या गुणांमधून जीवाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला जीवासमोर आपले गुण प्रगट केले पाहिजेत. म्हणून निर्गुण असलेला भगवान सगुण झाला, गुणा आला विटेवरी. दामोदर हे जे भगवंताला नाम प्राप्त झालं त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला भगवंताच्या गुणाचं चिंतन करावं लागतं. दाम म्हणजे दाव आणि उदर म्हणजे पोट. ज्याच्या पोटाला दोरी बांधू शकत नाही असा जो नित्यमुक्त भगवंत आहे, असं त्याच्या गुणांचं चिंतन करणं याला गुणसंकीर्तन म्हणतात. पण हे गुण समजण्यासाठी लीला पाहावी लागेल. म्हणून लीला पाहत असताना भगवंताने कृष्णावतारामध्ये घरामध्ये चोऱ्या करायला सुरुवात केली. यशोदा मातेला राग आला. यशोदा मातेने उखळाच्या जवळ नेऊन भगवंताला उभं केलं आणि एक हातभर दावं आणलं. भगवंताला बांधायला किती दावं लागणार आहे? वेढा घातला उखळाला, पोटावरती दावं आलं, दोन्ही बाजूची दोन्ही टोकं जवळ आली, पण 2 बोटं दोरी कमी भरली. यशोदा मातेने विचार केला, थोडंसं माप चुकलं असेल, अजून याला दुसरं दोरी आपण जोडू. म्हणून पुन्हा हातभर दावं आणलं. 2 बोटं कमी भरलेलं दावं आहे, त्याला दुसरं दावं हातभर जोडलं आणि पुन्हा उखळाला बांधून पोटावरती दावं भगवंताच्या आणलं तर पुन्हा 2 बोटं कमी भरतंय. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एका दाव्याला दुसरं दावं बांधत बांधत यशोदा माता भगवंताला बांधण्याचा प्रयत्न करतीये, पण भगवान बांधले जात नाहीत. ही जी भगवंताची लीला आहे याला दामोदर लीला असं म्हटलं जातं. नित्य नूतन गाऊ गुण, नित्य नूतन गाऊ गुण, करू जागरण कीर्तनी, तेने तुमची होईल कृपा, निरसनतापा भवरोगा, जाती खंडोनी जन्मांतरे, जाती खंडोनी जन्मांतरे, पुढेही फेरे खावे ते, तेने तुमची होईल कृपा, निरसनतापा भवरोगा, निळा म्हणे विश्वास चित्ती, निळा म्हणे विश्वास चित्ती, हाची श्रीपती मानिला, तेने तुमची होईल कृपा, निरसनतापा भवरोगा. जोपर्यंत आपण भगवंताचं संकीर्तन करत नाही तोपर्यंत भगवंताचं येणं घडणार नाही. संतांचं येणं घडावं, हनुमंतरायांचं येणं घडावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा संकीर्तनच आवश्यक आहे. भगवंताच्या कीर्तनामध्ये तेथे असे देव उभा, भगवंतही येणार आहेत आणि संत सुद्धा येणार आहेत. म्हणून प्रत्येकाने हा शुभ संकल्प केला पाहिजे. म्हणून हा संकल्प करणारा अभंग सेवेकरता निवडलाय, जेणेकरून या संकल्पाच्या द्वारे देव आणि भक्ताचं आगमन आपल्या या क्षेत्रामध्ये घडलं पाहिजे. संकल्प करत असताना त्या संकल्पाचा थोडासा आपल्याला विचार केला पाहिजे.
संकल्प ही एक अशी अद्भुत शक्ती आहे की संकल्पाने आपल्याला पाहिजे ती गोष्ट सिद्ध करता येते. संकल्प करणाऱ्यांचे 3 प्रकार पडतात. भगवान परमात्माही संकल्प करतात, संत सुद्धा संकल्प करतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा संकल्प करतो. पण या तिघांच्याही संकल्पामध्ये असलेलं अंतर वेगळं वेगळं आहे. भगवान परमात्म्याने संकल्प केला की संकल्पाच्या सिद्धीसाठी भगवंताला प्रयत्न करावे लागत नाहीत. भगवंताने संकल्प केल्याबरोबर भगवंताचं कार्य सिद्धीला जातं. हे सगळं विश्व भगवंताने उत्पन्न केलं केवळ आपल्या संकल्पाने. भगवंताने संकल्प केला, एकोहम बहुश्याम प्रजा येयाय, मी एकटा आहे पण मी वाढावं, विश्व उत्पन्न व्हावं, हा भगवंताचा संकल्प आहे. भगवंताने संकल्प केल्याबरोबर विश्वाची उत्पत्ती होते. भगवंताला तुमच्या आमच्यासारखे प्रयत्न करावे लागत नाहीत. निळोबराय महाराज सांगतात, काही असणं आणि काही नसणं याच्या पलीकडे असलेला जो भगवंत आहे, नाम आणि रूप याच्याही अतीत असलेला जो भगवंत आहे, काही होणं आणि काही न होणं याच्याही पलीकडे असलेला जो भगवंत आहे, त्या भगवंताने संकल्प केला आणि त्याच्या संकल्पातून सगळं विश्व उत्पन्न झालं. नामरूपातीत आपणा नेनता, होण्या न होण्याच्या नेनून या वार्ता, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवतावू, ऐशा परिहा मूर्तिमंत झाला. निळोबराय सांगतात, भगवंताने संकल्प केला की विश्वाची उत्पत्ती होते. म्हणजे भगवंताचा संकल्प सत्य संकल्प आहे. भगवंताला प्रयत्न करावे लागत नाही. भगवंताच्या संकल्पातून विश्वाची उत्पत्ती होते ही मानणारी आपल्याकडे 2 दर्शन आहेत. न्यायशास्त्राचं म्हणणंही हेच आहे की भगवंताच्या संकल्पातून विश्व उत्पन्न होतं आणि वेदांत शास्त्राचं म्हणणं सुद्धा हेच आहे. पण दोन्ही दर्शनांमध्ये असलेलं अंतर एवढंच आहे की नैयायिकांनी भगवंताचा संकल्प जगताच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत मानला, पण मानत असताना त्यांची प्रक्रिया अशी आहे की नैयायिक सगळ्या पदार्थांचे परमाणु नित्य मानतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, मन, आत्मा, नवांसी ही ज्यांची द्रव्य आहेत त्याचे परमाणु नित्य आहेत. मग एक परमाणु दुसऱ्या परमाणूला चिकटण्यासाठी भगवंताचा संकल्प झाला पाहिजे. भगवंत जेव्हा संकल्प करतात तेव्हा एक परमाणु दुसऱ्या परमाणूला चिकटतो, त्याने अणू बनतो. एका अणूला दुसरा अणू चिकटला की त्याचं द्वेणुक बनतं, द्वेणुकाला अजून एक अणू चिकटला की त्याचं त्रेणुक बनतं. असं बनत बनत पदार्थाची निर्मिती होते. म्हणजे नैयायिकांनी एक परमाणू दुसऱ्या परमाणूला चिकटण्यासाठी भगवंताचा संकल्प कारणीभूत मानला. वेदांताचं म्हणणं असं नाही. वेदांताच्या मतामध्ये अगोदर परमाणू वगैरे काहीच नाही. पहिले कोठेच नव्हते काही, काहीच नाही, केवळ ब्रह्मतत्व आहे. एकोहम बहुश्याम हा परमात्म्याला संकल्प स्फुरला की सगळ्या विश्वाची उत्पत्ती होते. त्याच्यासाठी कोणत्याही अणु परमाणूची गरज पडत नाही. भगवंताचा संकल्प सत्य आहे. आता साधू महापुरुषांच्या संकल्पाचा विचार करा. जसा भगवंताचा संकल्प सत्य आहे तसाच संतांचाही संकल्प सत्य आहे. संतांना सुद्धा आपलं कार्य सिद्धीला नेण्यासाठी कोणत्याही प्रयत्नाची गरज पडत नाही. पैठणला ज्ञानोबराय उभे आहेत आणि ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये ज्ञानोबरायांना रेड्याकडून वेद बोलावून घ्यायचेत. रेड्याकडून वेद बोलावून घेण्यासाठी ज्ञानोबरायांना कोणतेही प्रयत्न करावे लागले नाहीत. ज्ञानोबरायांनी मनामध्ये फक्त संकल्प केला. ज्ञानदेव म्हणे तू बोल रे ऋग्वेद. ज्ञानोबरायांनी मनामध्ये फक्त संकल्प केला की तू ऋग्वेद बोल. असा संकल्प झाल्याबरोबर रेड्याने वेद बोलायला सुरुवात केली. ज्ञानोबरांना त्या रेड्याला शाळेत घालण्याची, हातामध्ये छडी घेण्याची, ह्रस्व दीर्घ प्लुत असा स्वरांचा उच्चार करून मंत्र शिकवण्याची गरज भासली नाही. केवळ संकल्प केला आणि संकल्पामधून रेडा वेद बोलू लागला. पुढे चांगदेव महाराज भेटीसाठी येत आहेत. चांगदेवांचा गर्वपरिहार करायचा आहे. ज्ञानोबराधिक भावंड भिंतीवरती बसलेली आहेत. ज्ञानोबरांनी मनामध्ये संकल्प केला भिंतीने चालावं. भिंतीने चालावं एवढा संकल्प केला आणि भिंत चालू लागली.
म्हणजे भिंत चालवण्यासाठी ज्ञानोबरायांना काही प्रयत्न करावे लागले नाही. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. म्हणजे भगवंताचा संकल्प जसा सत्य आहे तसाच संतांचाही संकल्प सत्य आहे. आता भगवंताचा आणि संतांचा संकल्प सोडून द्या, जीवाच्या तुमच्या आमच्या संकल्पाचा विचार करा. आपण मनामध्ये एखादा संकल्प केला की केल्याबरोबर कार्याची सिद्धी होत नाही. आपण फक्त संकल्प केला आणि लगेच कार्य झालं असतं तर आपल्याला हातपायी हलवण्याची गरज पडली नसते. त्यामुळे जीवाच्या संकल्पाचं लक्षण करत असताना हरित स्मृतीमध्ये जीवाच्या संकल्पाचं लक्षण केलं. मनसा संकल्पयती वाचा अभिलपती कर्मणाच उपपादयती ती संकल्पः. जीवाला संकल्प करत असताना तो 3 स्तरावरती सिद्धीला न्यावा लागतो. पहिली महत्वाची गोष्ट, मनामध्ये संकल्प झाला पाहिजे. झालेला संकल्प संतांच्या समोर भगवंताच्या समोर वाणीने बोलून दाखवला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या संकल्पाच्या सिद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तो जर फक्त मनामध्ये संकल्प करेल आणि वाणीने शरीराने जर प्रयत्न करणार नाही तर त्याचा संकल्प सिद्धीला जाणार नाही. इथे सगळ्यांनी संकल्प केला, मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, संकल्प घडला. तो संकल्प सभेमध्ये बोलून दाखवला गेला, बैठका झाल्या आणि बैठका झाल्यानंतर प्रत्येकाने त्याच्यासाठी कामाला सुद्धा सुरुवात केली. कामाला सुरुवात केली नसती, केवळ मनामध्ये संकल्पच केला असता तर संकल्प करणारी गावं पुष्कळ आहेत, पण अजूनही मंदिरांचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना होतेच असं नाही. म्हणून मनामध्ये संकल्प आला, तो संकल्प वाणीने बोलून दाखवला आणि बोलून दाखवलेला संकल्प सिद्धीला जाण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. ज्ञानोबरायांनी जीवाच्या संकल्पाच्या याच अवस्था सांगितलेल्या आहेत. ज्ञानोबराय बोलतायत, आवडीते वृत्ती किरीटी आदी मनोनीची उठी मग ते वाचा दिठी करासी. कोणताही संकल्प आपल्या मनामध्ये उठतो, उठल्यानंतर आपण तो इतरांना बोलून दाखवतो आणि बोलून दाखवल्यानंतर दिठी म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर म्हणजे कर्मेंद्रिय यांच्या प्रयत्नाने तो संकल्प सिद्धीला जातो. पण मग आता आपल्या मनामध्ये अनेक संकल्प उठतात. सगळे संकल्प चांगले असतीलच असं नाही. शास्त्राने मनामधल्या सगळ्या इच्छांना संकल्प म्हटलेलं नाही. सगळ्या इच्छांमध्ये ज्या शुभ इच्छा आहेत त्या चांगल्या इच्छेलाच संकल्प म्हटलं जातं. मनामध्ये कधी कधी आपल्या वाईटही निर्माण होतं. वाईट आलेला विचार आपण वाईट बोलूनही दाखवतो आणि काही माणसं वाईट विचार सिद्धीला जाण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतात, पण त्याला संकल्प म्हटलं जात नाही. संकल्प चांगला असला पाहिजे, शुभ असला पाहिजे. प्रश्न असा पडेल, महाराज चांगला संकल्प मनामध्ये उठण्यासाठी काय करावं लागेल? कारण आपल्या मनामध्ये काय निर्माण होईल याचं नियंत्रण आपल्या हातामध्ये नाही. सकाळी उठल्यानंतर आपल्या मनात कोणताही विचार येऊ शकतो. मग आपल्या मनामध्ये चांगला विचारच उत्पन्न व्हावा याच्यासाठी शास्त्राने आपल्याला काही साधना सांगितली. रात्री आपण झोपायला गेल्यानंतर झोपत असताना भगवान परमात्म्याला प्रार्थना केली पाहिजे. तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. हनुमंतरायांना प्रार्थना करावी, परमात्मा पंढरीनाथाला प्रार्थना करावी, भगवन आम्ही आता झोपतोय पण सकाळी उठल्यानंतर आमच्या मनामध्ये शुभ संकल्प निर्माण झाला पाहिजे. भगवान परमात्मा शुभ संकल्पाचं, सत्य संकल्पाचं दान देणारे दाते आहेत. ते फक्त दानच देतात असं नाही. भगवंताला आपण प्रार्थना करायची, देवा आमच्या मनामध्ये चांगला संकल्प निर्माण झाला पाहिजे, जो संकल्प सगळ्यांचं कल्याण करेल असा संकल्प मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. भगवान परमात्मा आपल्याला शुभ संकल्पाचं दान देतात आणि दिलेलं दान भगवान पूर्ण सुद्धा करतात. सर्व करे पूर्ण मनोरथ. इथे प्रत्येकाच्या मनामध्ये भगवंताने मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प दिला आणि त्या संकल्पाला भगवंताच्या कृपेने भगवंताने पूर्ण करून घेतलं. म्हणून भगवंत आपल्याला शुभ संकल्प देतात. आपण भगवंताकडे शुभ संकल्प मागितला पाहिजे. दिलेला शुभ संकल्प भगवान पूर्णही करून घेतात, पण एका अटीवरती.
तुकोबराय बोलतात, मनाचे संकल्प सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. आपली बुद्धी भगवंताच्या चरणाजवळ राहिली पाहिजे. चरणाजवळ भगवंताच्या बुद्धी राहावी आणि भगवंताकडून प्राप्त झालेला शुभ संकल्प सिद्धीला नेण्यासाठी आपण प्रयत्न करावे. म्हणून इथे मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प सिद्धीला जातोय. भगवान परमात्म्याचं येणं घडतंय, पण भगवान परमात्म्याचं येणं घडल्यानंतर भगवंताचं नांदणं घडलं पाहिजे. आलेले भगवान जसे येतात तसं आपलं कर्म जर बिघडलं, भगवंताला जर ते पटलं नाही, तर आलेले भगवंत आल्या पावली पुन्हा मागं सुद्धा जातात. मग भगवंताला आहे तिथं बांधून ठेवणारा कोणता संकल्प आहे की जो संकल्प केल्यानंतर भगवंताला अतिशय आनंद होतो. भगवंतालाच आनंद होतो असं नाही, संतांनाही आनंद होतो. संतांनाच आनंद होतो असं नाही, तर जगाचंही कल्याण होतं. जगाचंच कल्याण होतं असं नाही, तर जो संकल्प करणारा जीव आहे त्या जीवाचं सुद्धा कल्याण होतं. म्हणजे जीवाचं कल्याण करणारा, जगाचं कल्याण करणारा, संतांना समाधान देणारा आणि भगवंतालाही आनंद देणारा जो संकल्प आहे तो संकल्प म्हणजे भगवंताच्या संकीर्तन भक्तीचा संकल्प आहे. तो संकल्प निळोबराय महाराज अभंगाच्या नित्य नूतन गाऊ नाम, नित्य नूतन गाऊ गुण, 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 नित्य नूतन गाऊ गुण. करू जागरण कीर्तनी, करी जागरण कीर्तनी, तेने तुम्हारी होईल कृपा, तेने तुम्हारी होईल कृपा. करू जागरण कीर्तनी, करू जागरण कीर्तनी, तेने तुम्हारी होईल कृपा, तेने तुम्हारी होईल कृपा. नित्यानुतन गाऊ गुण, करू जागरण कीर्तनी, करू जागरण कीर्तनी. नित्यानुतन गाऊ गुण, करू जागरण कीर्तनी, करू जागरण कीर्तनी. नित्यनूतन गाऊ गुण, करू जागरण कीर्तनी. सर्वाधिक भगवंताला आवडणारा संकल्प निळोबराय महाराज या अभंगातून करतात. भगवंताला भगवंताचं संकीर्तन फार आवडतं. भगवंताला कीर्तन किती आवडतं याचा फार मोठा विचार आहे. भगवान परमात्मा देवर्षी नारदांना सांगतात, मी कुठं आहे हे जर तुम्हाला शोधायचं असेल, नाहं वसामि वैकुंठी योगिनाम हृदये रवऊ, मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांची मानसी उमरडूनी जाय, परितयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती ते माझी. जिथं भगवंताचं संकीर्तन चालतं तिथे भगवान परमात्मा नित्य राहतात. तुकोबराय महाराज बाळ क्रीडेमध्ये सांगतात, वसे तेथे देव सदा सर्व काळ, वसे
सर्व काळ. तुकोबरा बोलतात भगवान सदा सर्व काळ तिथेच राहतात. करीते निर्मळ नामघोष. जिथे भगवंताचं नित्य संकीर्तन चालतं त्या ठिकाणी भगवान परमात्मा राहतात. म्हणून भगवंताला संकीर्तन अतिशय आवडणार आहे. आता देवाला संकीर्तन किती आवडतं याचा फार विस्तार न करता भगवंताला संकीर्तनामध्ये कशाचंच भान राहत नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. भगवंताला संकीर्तनाची एवढी आवड आहे की भगवान संकीर्तनामध्ये स्वतःलाच विसरून जातात आणि आहे तिथे राहतात. म्हणून भगवंताच्या आवडीचा संकल्प भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प आहे. आपल्याला वाटत असेल भगवान परमात्म्याने यावं आणि इथंच राहावं तर आपण भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प केला पाहिजे. जसा संकीर्तनाचा संकल्प भगवंताला आवडतो तसा संकीर्तनाचा संकल्प भगवंताच्या भक्तांनाही अतिशय आवडतो. भक्तश्रेष्ठ हनुमंतरायांची प्राणप्रतिष्ठापना आपल्याला करायची आहे. आणि हनुमंतराय कुठे राहतात? जिथे भगवंताचं नित्य नामचिंतन चालतं त्या ठिकाणी हनुमंतराय नित्य राहतात. भगवंताचं राम नाम हा हनुमंतरायांचा प्राण आहे. राम रहस्य तापणीय उपनिषदामध्ये जेव्हा सगळे संत हनुमंतरायांना जाऊन विचारतात की आपल्या या बलाचं, आपल्या या यशाचं, आपल्या या सामर्थ्याचं नेमकं रहस्य काय आहे, ते रहस्य हनुमंतराय सांगतायत. राम एव परम ब्रह्म, राम एव परम तपः. भगवंताचं राम नाम हेच माझ्या सगळ्या रहस्याचं, शक्तीचं, बलाचं रहस्य आहे. हनुमंतरायांनी रामनामाचा अद्भुत महिमा गायलेला आहे. नित्य भगवंताच्या रामनामाचं संकीर्तन हनुमंतराय करतात. हनुमंतराय सांगतात भगवंताचं हे रामनाम कसं आहे? कल्याणानाम निधानम कलिमलमथनम पावनम पावनानाम. भगवंताचं हे रामनाम म्हणजे कल्याणाचा निधी आहे. निधी म्हणजे साठा आहे, सागर आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी कलिमलमथनम. कलियुगामध्ये आपण राहतोय आणि या कलियुगाचा जो मथ आहे, दोष आहे, तो दोष घालवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या रामनामात आहे. कलिमलमथनम पावनम पावनानाम. सगळ्या अपवित्रांना पवित्र करणारं भगवंताचं रामनाम आहे. पाथेयम यन मुमुक्षुः सपदी परपद प्राप्तये प्रस्थितस्य. हनुमंतराय सांगतायत मोक्ष मार्गाचे जे वाटसरू आहेत त्यांना लगेच मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष प्राप्ती होईपर्यंत मध्ये रस्त्यामध्ये त्यांना भूक लागली तर खायचं काय? त्यांचा आहार भगवंताचं रामनाम आहे. पाथेयम यन मुमुक्षुः सपदी परपद प्राप्तये प्रस्थितस्य. म्हणून भगवंताचं नाम तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधणे सवी घेऊ शिदोरी. भगवंताची रामनामाची शिदोरी मुमुक्षु लोक बरोबर घेतात. हनुमंतराय सांगतायत विश्रामस्थानम एकम कविवर वचसाम. जेवढे म्हणून श्रेष्ठ श्रेष्ठ कवी आहेत त्या सगळ्या कवींच्या वाणीला विश्रांती देण्याचं सामर्थ्य भगवंताच्या रामनामामध्ये आहे. शुकाचार्य स्वामी वर्णन करतात, व्यास महर्षी वर्णन करतात. सगळे संत जगाला उपदेश करत असताना त्यांच्या वाणीला थकवा प्राप्त होतो. किती लोकांना पुन्हा पुन्हा वर्णन करून सांगायचं? मग सगळ्या कविवर्यांच्या वाणीला विश्रांती देण्याचं सामर्थ्य भगवंताच्या रामनामामध्ये आहे. विश्रामस्थानम एकम कविवर वचसाम जीवनम सज्जनानाम. भगवंताचं रामनाम हे सगळ्या सज्जनांचं जीवन आहे. बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतुम भवताम भूतये रामनाम. भगवंताचं रामनाम हे धर्मरूपी वृक्षाचं बीज आहे. आपल्याला जर धर्म रक्षण घडावं, धर्म चांगला बळकट व्हावा असं वाटत असेल तर आपण भगवंताचं नित्य नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन आपण जर केलं तर त्याने बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतुम भवताम भूतये रामनाम. सकळ धर्माचे कारण, सगळ्या धर्माचं मूळ भगवंताचं रामनाम आहे. म्हणून संतांनाही हे संकीर्तन फार आवडतं. देवाला आवडतं, भक्तांना आवडतं, जगाला सुद्धा संकीर्तनाचा विशेष उपयोग आहे. या जगामध्ये जो आनंद आपल्याला पाहायला मिळतोय
तो आनंद भगवंताच्या संकीर्तनानेच प्राप्त होतोय. जगामधलं जर भगवत संकीर्तन बंद झालं तर जगामध्ये आनंद नावाचा पदार्थ शिल्लक राहणार नाही. आपण कलियुगाचे निवासी आहोत आणि या कलियुगाचं वर्णन करताना शुकाचार्य स्वामी श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षितीला सांगतात, राजा हे कलियुग म्हणजे सगळ्या दोषांचा भरलेला समुद्र आहे. याच्यामध्ये चांगलं असं काहीच नाही. कलेर दोष निधी हे राजन, हे राजा हे कलियुग म्हणजे दोषाचा निधी आहे. मग महाराज याच्यामध्ये चांगलं काय आहे? अस्ति एको महान गुण, हा या कलियुगामध्ये एकच महान गुण आहे आणि तो महान गुण म्हणजे कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगः परम व्रजेत. भगवंताचं संकीर्तन एवढाच कलियुगाचा चांगला गुण आहे, बाकी सगळंच वाईट आहे. म्हणून आपल्याला जर आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर या युगाचा युगधर्म म्हणजे भगवंताचं संकीर्तन आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. जेने नारायण जेन भेटे, जेने नारायण देन भेटे, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. जेने नारायण देन भेटे, जेने नारायण देन भेटे, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे करावे कीर्तन. कलियुगाचा हा युगधर्म आहे, भगवंताचं संकीर्तन. प्रत्येक युगामध्ये उद्धाराची साधनं ठरलेली आहेत. प्रत्येक युगामधली साधनं कलियुगामध्ये काम करतीलच असं नाही. कृतेयध्यायतो विष्णुम, कृतयुगामध्ये ध्यान या साधनाने भगवत प्राप्ती करून घेणं शक्य होतं. त्रेतायाम यजतो मखैहि, त्रेतायुगामध्ये भगवंताचं यज्ञ हे साधन त्याने भगवत प्राप्ती करून घेणं शक्य होतं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवंताच्या पूजेने परिचर्येने भगवत प्राप्ती करून घेणं शक्य होतं. कलौ तद हरि कीर्तनात, कलियुगामध्ये केवळ भगवंताचं संकीर्तन हेच एकमात्र साधन आहे. म्हणून कलियुगाचा हा युगधर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या राहण्यासाठी संतांना आनंद देणारा. भगवंताच्या संकीर्तनाने विश्वाचं कल्याण होतं. महाभारतामध्ये आलेला मोठा प्रसंग आहे. कौरव आणि पांडवांमध्ये द्यूत खेळलं गेलं. कपटाने पांडवांना पराभूत करून 12 वर्षाचा वनवास वाट्याला आला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास पूर्ण केला आणि अज्ञातवासाला सुरुवात झाली. अज्ञातवासाचा नियम असा होता की जिथे कुठे राहायचं तिथे अज्ञात अवस्थेमध्ये राहायचं, म्हणजे वेश बदलून राहायचं. आपण पांडव आहोत असं कोणाला कळू द्यायचं नाही. जर पांडवांना अज्ञातवासामध्ये कोणी ओळखलं तर नियम असा होता, पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. दुर्योधनाने शकुनीने ही युक्ती याच्यासाठी केली होती की पांडव कोणत्याही नगरामध्ये जाऊन वेश बदलून राहू लागले तर ते सहज सापडले जातील, कारण पांडव तेवढे तेजस्वी आहेत. नाही कोणी बाकीचं सापडलं तर भीमाला तरी सहज ओळखता येईल. कितीही वेश बदलला आणि बाजारामधून जर एवढा धिप्पाड देह असा जर चालला तर हा भीम आहे हे कोणीही सांगेल. म्हणून सगळ्या दुर्योधनादी कौरवांना असं वाटतंय पांडव पकडले जातील. अज्ञातवासाला सुरुवात झाली. अज्ञातवास संपत आला. 2-3 महिने राहिले तरी पांडव सापडेना. दुर्योधन बेचैन झाला. दुर्योधनाने भीष्माचार्यांची शरणागती केली आणि भीष्माचार्यांना विचारलं, आचार्य, पांडवांचा अज्ञातवास चालू आहे. आम्ही सगळी गुप्तहेर सेना पांडवांना शोधण्यासाठी लावलेली आहे, पण तरी पांडव सापडत नाहीत. पांडव कोणत्या देशात राहतात एवढा देशाचा पत्ता सांगा. भीष्माचार्य हसले
आणि दुर्योधनाला पांडव कुठे राहत असतील हे कसं ओळखायचं याचं वर्णन करून सांगितलं. भीष्माचार्य सांगतायत, दुर्योधना ऐक, हे जे पांडव आहेत हे भगवंताचे निस्सीम भक्त आहेत. जिथे कुठे राहतात तिथे भगवंताचं अखंड भजन करतात. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. नित्य भगवंताचं भजन करणारे हे पांडव नित्य भगवंताचं संकीर्तन करतात. त्यांच्या संकीर्तनाचा ते जिथे राहतात त्या देशावरती काही परिणाम होतो. काय परिणाम होतो? भीष्माचार्य दुर्योधनाला सांगताय, ज्या देशामध्ये नद्या 12 महिने वाहत असतील, ज्या देशामध्ये झाडांना फळं फुलं नित्य लागलेली असतील, ज्या देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4ही वर्ण आपापल्या आश्रम धर्माचं पालन करत असतील, चोरी होत नसेल, हत्या होत नसेल, हिंसा होत नसेल, सामान्यातील सामान्य जीवापासून ते मोठ्यातील मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जण जर आनंदामध्ये दिसला तर समजून चालायचं पांडव त्या देशात राहत आहेत. कारण पांडवांच्या संकीर्तनाचा त्या देशावरती होणारा हा परिणाम आहे. भगवंताच्या संकीर्तनाचा जगावरती होणारा हा परिणाम आहे की जे काही संकीर्तन घडतंय त्याने विश्वामध्ये आनंद वाढतो. ज्ञानोबरांनी केलेलं वर्णन आपण पहा. 9व्या अध्यायामध्ये सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः या श्लोकावरती व्याख्यान करताना ज्ञानोबराय बोलतात, ऐसे माझे निनाम घोषी, नाहीची करते विश्वाची दुःखी, अवघे जगची महासुखे दुमदुमित भरली. सगळं जग भगवंताच्या संकीर्तनाने आनंदाने भरलं जातं. अवघेचे त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेली. म्हणजे भगवंताच्या संकीर्तनाचा जगावरती होणारा हा परिणाम आहे. देवावरती परिणाम होतो, संतांवरती परिणाम होतो, जगावरती परिणाम होतो आणि तुम्ही आम्ही जे जीव आहोत त्या जीवांवरती सुद्धा परिणाम होतो. भगवंताच्या संकीर्तनाचा जीवावरती काय परिणाम होतो? जीवावरती अनेक परिणाम होतात. पहिला परिणाम चेतो दर्पण मार्जनम. जीवाचं जे चित्त आहे ते चित्त मलिन झालेलं आहे. त्या चित्तरूपी आरशाला स्वच्छ करण्याचं काम भगवंताचं संकीर्तन करतं. महामळे मन होते जे गांधली, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. पहिला परिणाम भव महादावाग्नी निर्वापणम. भवसागरातला जो दावाग्नी आहे तो भगवंताच्या संकीर्तनाने विझून जातो. दुसरा परिणाम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. सगळ्या परमार्थाच्या तलावामध्ये मोक्षाचं जे कमळ आहे, श्रेयाचं जे कमळ आहे ते कमळ उमलवण्यासाठी आकाशामध्ये चंद्र हवा आहे आणि हा आकाशातला चंद्र म्हणजे भगवंताचं संकीर्तन आहे. भगवंताच्या संकीर्तन रूपी चंद्राकडून श्रेय रूपी कमळाचा विकास होतो. श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. भगवंताचं संकीर्तन म्हणजे ब्रह्मविद्येला सौभाग्य प्राप्त करून देणार आहे. ब्रह्मविद्या ही वधू आहे आणि संकीर्तन हा वर आहे. जर वरच नसेल तर त्या वधूला वधू म्हटलं जात नाही, तिच्या ठिकाणी वैधव्य प्राप्त होतं. केवळ आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी निघालो आणि भगवंताचं संकीर्तन जर केलंच नाही तर ते ब्रह्मज्ञान म्हणजे विधवा स्त्रीच्या प्रमाणे आहे. मग सगळ्या ब्रह्मज्ञानाला सौभाग्य कशाने प्राप्त होणार? भगवंताच्या संकीर्तनाने. विद्यावधू जीवनम आनंदांबुधी वर्धनम. भगवंताच्या संकीर्तनाने आनंद रूपी सागराला भरती येते आणि प्रत्येक पदाला पूर्णामृत स्वादनम. प्रत्येक पदाला पूर्ण अमृताचा आनंद प्राप्त होतो. सर्वात्मस्नपणम परम विजयते. श्रीकृष्ण संकीर्तनम. सगळ्यांचं शुद्धीकरण करणारं भगवंताचं हे संकीर्तन आहे. म्हणून हा संकल्प करणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला भव्य दिव्य मंदिरं आपल्याला उभी राहिलेली पाहायला मिळतात, पण त्याच्यामध्ये भगवंताला जे आवडतं ते मात्र तिथं घडतच असं नाही. बऱ्याच ठिकाणी हरिपाठ घडत नाही, बऱ्याच ठिकाणी काकडा घडत नाही, बऱ्याच ठिकाणी भगवंताचं भजन घडत नाही, बऱ्याच ठिकाणी जागर घडत नाही, बऱ्याच ठिकाणी प्रवचन घडत नाहीत, बऱ्याच ठिकाणी कीर्तन घडत नाहीत. मग एवढा मोठा जो खटाटोप केला
तो सगळा खटाटोप केल्यानंतर ज्याने त्याच्यामध्ये भगवंताची भक्तांची प्रतिष्ठापना होणार आहे त्या संकीर्तनाचा संकल्प आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे. भगवंताचं नामचिंतन घडायला हवं, भगवंताचं संकीर्तन घडायला हवं, जेणेकरून भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतील. महाराज, संकीर्तन करायचं भजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं या संकीर्तनाचं थोडक्यामध्ये लक्षण आपण पहा. तसं तर नाथ महाराजांनी आपल्याला फार सुंदर सांगितलेलं आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भगवंताचं संकीर्तन करत असताना त्याचे 3 प्रकार पडतात. नाम गुण लीलादीनाम उच्चैहि भाषा तु कीर्तनम. भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं, भगवंताच्या गुणांचं चिंतन करायचं आणि भगवंताच्या लीलांचं चिंतन करायचं. याला संकीर्तन असं म्हटलं जातं. कीर्तनाचा विषय ठरलेला आहे. कीर्तनाचा विषय संतांनी आपल्याला सांगून दिलेला आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरे श्री हरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भगवंताचं संकीर्तन करायचं तर नाम संकीर्तन करा, गुण संकीर्तन करा, लीला संकीर्तन करा. याला सोडून इतरा गोष्टी न कराव्या. बाकीचं आपल्याला बोलण्यासाठी सांगितलेलं नाही. उच्चैहि भाषा तु कीर्तनम. ज्या वाणीच्या द्वारे श्रोत्याचं हृदय भगवंतापर्यंत जाऊन पोहोचेल त्याला उच्च भाषा म्हटलं जातं. वक्ता बोलत असताना त्याच्या हातामध्ये सगळ्या श्रोत्यांची हृदय 2 तासासाठी असतात. तो जसं बोलल त्याप्रमाणे हृदयाला आकार प्राप्त होतो. वक्ता जर विकारी बोलू लागला तर श्रोत्याचं हृदय विकारी होतं. वक्ता जर निर्विकारी बोलू लागला तर श्रोत्याचं हृदय निर्विकार होतं. म्हणून उच्चैहि भाषा तु कीर्तनम. त्याने बोलत असताना भगवंताचं नाम गुण लीलांना गायलं पाहिजे. पण मग आता हे गायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ही 3ही संकीर्तनं वेगळी वेगळी आहेत असं नाही. नाम संकीर्तनाचा विस्तार करायला गेलं की त्याचं रूपांतरण गुण संकीर्तनामध्ये होणार. गुण संकीर्तनाचा विस्तार करायला गेलं की त्याचं रूपांतरण लीला संकीर्तनामध्ये होणार. उदाहरणाने चिंतन करा. भगवंताचं दामोदर हे नाव आहे. दामोदर 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 असं आपण भजन करतोय. हे दामोदर नाव घेऊन भजन करणं म्हणजे नाम संकीर्तन आहे. पण आता हे दामोदर हे जे भगवंताला नाम प्राप्त झालं त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला भगवंताच्या गुणाचं चिंतन करावं लागतं. दाम म्हणजे दाव आणि उदर म्हणजे पोट. ज्याच्या पोटाला दोरी बांधू शकत नाही असा जो नित्यमुक्त भगवंत आहे असं त्याच्या गुणांचं चिंतन करणं याला गुण संकीर्तन म्हणतात. पण हे गुण समजण्यासाठी लीला पाहावी लागेल. म्हणून लीला पाहत असताना भगवंताने कृष्णावतारामध्ये घरामध्ये चोऱ्या करायला सुरुवात केली. यशोदा मातेला राग आला. यशोदा मातेने उखळाच्या जवळ नेऊन भगवंताला उभं केलं आणि एक हातभर दावं आणलं. भगवंताला बांधायला किती दावं लागणार आहे? वेढा घातला उखळाला, पोटावरती दावं आलं, दोन्ही बाजूची दोन्ही टोकं जवळ आली पण 2 बोटं दोरी कमी भरली. यशोदा मातेने विचार केला थोडंसं माप चुकलं असेल, अजून याला दुसरं दोरी आपण जोडू. म्हणून पुन्हा हातभर दावं आणलं. 2 बोटं कमी भरलेलं दावं आहे त्याला दुसरं दावं हातभर जोडलं आणि पुन्हा उखळाला बांधून पोटावरती दावं भगवंताच्या आणलं तर पुन्हा 2 बोटं कमी भरतंय. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एका दाव्याला दुसरं दावं बांधत बांधत यशोदा माता भगवंताला बांधण्याचा प्रयत्न करतीये. पण भगवान बांधले जात नाहीत. ही जी भगवंताची लीला आहे याला दामोदर लीला असं म्हटलं जातं. म्हणजे एक भगवंताचं नाम आहे ते समजण्यासाठी त्याचा गुण समजून घ्यावा लागला आणि त्या गुणाला समजून घेण्यासाठी सगळी कृष्णचरित्रातली लीला आपल्याला पाहावी लागली. हे भगवंताचं लीला संकीर्तन आहे. म्हणून जर लीला संकीर्तन सांगण्यासाठी वेळ नाही तर भगवंताचं गुण संकीर्तन करा. गुण संकीर्तनालाही वेळ राहिला नाही तर भगवंताचं नाम संकीर्तन करा. ही 3ही संकीर्तन आपापसामध्ये एकरूप आहेत. म्हणून भगवंताचं असं संकीर्तन करा. आणि हे संकीर्तन करत असताना निळोबराने एक शब्द वापरला,
करू जागरण कीर्तनी. भगवंताच्या संकीर्तनामध्ये जागरणाला विशेष प्राधान्य आहे. जागरण घडलं पाहिजे, पण हे जागरण नेमकं काय आहे? जागरण म्हणजे मध्ये 10-10, 15-15 मिनिटाला चहा पिऊन पिऊन पहाटेपर्यंत जागे राहणे, याला जागरण म्हटलं जात नाही. जागरण हा शब्द जागृती वाचक आहे. आपल्या हृदयामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. तुकोबराय भगवंताला प्रार्थना करतात, देवा तुझं संकीर्तन मला करायचंय, पण त्याच्या अगोदर मला जाग कर. करी ऐसे जागे, करी ऐसे जागे, बोलतात, देवा मला असं जाग कर, वेळोवेळा पाया लागे. मी सारखं तुझ्या पायाला लागलं पाहिजे. तुझं संकीर्तन करताना प्रेम झोंबे कंठी, माझ्या कंठाला प्रेम झोंबलं पाहिजे. देह धरणी लोटी, माझा देह धरणीवरती जमिनीवरती पडला पाहिजे. तुकोबरायांच्या नाटाच्या अर्ध्या प्रमाणामध्ये तुकोबराय संकीर्तनासाठी कशी कशी जागृती मागतात ते पहा. तुकोबराय बोलतायत, मज भाव प्रेम देई प्रीती, गुणनाम वर्णावया स्तुती. भगवंताचे गुण वर्णन करायचे, भगवंताचं नाम वर्णन करायचं, भगवंताच्या लीला वर्णन करायच्या. त्याच्यासाठी या 3 पद्धतीची जागृती हवी आहे. भाव जागृती हवी आहे, प्रीती जागृती हवी आहे आणि प्रेम जागृती हवी आहे. याचा क्रम लावत असताना पहिली जागृती म्हणजे प्रीतीची जागृती आहे. प्रीती आणि प्रेम या शब्दामध्ये अंतर आहे. प्रीती म्हणजे आवड, भगवंताच्या संकीर्तनाविषयी आवड असली पाहिजे. म्हणून आम्हाला भगवंताचं संकीर्तन फार आवडावं. भगवंताचे गुण गायचेत, पण गुण गात असताना कसे गायचे? गुण गायीन आवडीने गायचे. म्हणजे आवडीची जागृती पाहिजे. त्याच्यानंतर प्रेमाची जागृती पाहिजे. सगळं प्रेम भगवंताविषयी निर्माण व्हायला पाहिजे आणि भाव जागृती पाहिजे. भगवंताविषयीचा भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. असं भाव जागृतीने, प्रीती जागृतीने, आवडीच्या जागृतीने तुझं संकीर्तन आम्ही करणार. पण या संकीर्तनाचा विषय काय? निळोवरांनी गुण संकीर्तन पकडलं. नित्यानुतन गाऊ गुण, भगवंताचे गुण गायचे. पण हे गुण आहेत कसे? भगवंताचे गुण नित्य आहेत आणि भगवंताचे गुण नूतन आहेत. थोडा गुणांचा विचार करा. गुण आपल्याला समजावेत याच्यासाठी तुकोबरायांनी फार सुंदर लक्षण केलं. तुकोबराय सांगतात, गुण गुण म्हणजे काय? एखादा व्यक्ती आपल्याला फार हवासा वाटतो. तो आपल्याच इथे राहावा, त्याने आपल्याला सोडून जाऊच नये, तो कायम इथे राहावा, असं कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्याला वाटू लागलं तर ते जे वाटणं आहे ते त्याच्या ठिकाणी असलेल्या कोणत्या तरी गुणामुळे वाटतं. वा वा वाटे जना, वा वा वाटे जना, वा वा वाटे जना, वा वा वाटे तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा,
गुणासाठी गुण म्हणजे काय? एखादा व्यक्ती आपल्याला ज्याच्यामुळे व्हावा वाटतो त्याला गुण असं म्हटलं जातं. पण आपल्याला प्राप्त झालेले जे गुण आहेत ते गुण आणि भगवंताचे गुण याच्यामध्ये अंतर आहे. आपल्याला जे गुण प्राप्त होतात ते प्रकृतीकडून आलेले गुण आहेत. प्रकृतीचे गुण आपल्याला बंध निर्माण करतात. भगवान आपल्याला सांगतात सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देही देहीनमव्ययम. अव्यय असलेल्या देहीला या देहामध्ये बांधून ठेवणारे जे आहेत ते प्रकृतीचे गुण आहेत. या देहामध्ये आपण जीवत्व दशेला प्राप्त झालेलो आहोत. त्याचं कारण आपल्याला प्रकृतीचे गुण आवडले आणि आपल्याला जीवत्व दशा प्राप्त झाली. प्रकृतीचे गुण आपण धरलेले आहेत. प्रकृतीचे गुण म्हणजे सत्व रज आणि तम. मग आता जीवाने गुण धरलेले आहेत, त्याला गुण आवडतात, त्या गुणांमुळे तो प्रकृती बंधामध्ये सापडला. मग आता या जीवाला प्रकृतीच्या गुणांमधून बाहेर काढायचंय. प्रकृतीच्या गुणामधून याला बाहेर कसं काढायचं? जे धरलेलं आहे ते तो सोडायला तयार नाही. जीवाला जे आवडतं ते जीव सोडत नाही. मग सोडतच नाही का? सोडतो, पण एका अटीवरती. जे धरलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं समोर दिसलं तर पहिलं धरलेलं तो सोडू शकतो. लहान मुलाने हातामध्ये माती धरलेली आहे. आईला असं वाटतं त्याने माती सोडून द्यावी. आई त्याला माती सोड म्हणून सांगते, पण ते ऐकत नाही. आई जर हुशार असेल तर एक युक्ती करते. त्याच्या समोर कॅडबरी किंवा चॉकलेट काहीतरी धरते. मग ती चॉकलेट कॅडबरी घेण्यासाठी हातामधली माती सोडून देईल की नाही? सोडून देईल. लोक म्हणू लागली महाराज अलीकडं मुलं चॉकलेटलाही दाद देत नाहीत. मी अलीकडचा प्रभावी मार्ग आहे. त्याला मोबाईल दाखवला जातो. तो मोबाईल पाहिल्यानंतर हातामधली माती टाकून देईल की नाही? टाकून देईल. चांगला पदार्थ समोर दिसला तर पहिला धरलेला पदार्थ सोडून देता येतो. हे केवळ त्याचंच आहे असं नाही. वारी करणारी आपण मंडळी आहोत. रात्रीच्या वेळेला एखाद्या हॉलमध्ये जर आपली निवास व्यवस्था असेल आणि आपल्याला चांगली जागा धरायला मिळाली नाही, कोपऱ्यामध्ये कुठेतरी कागद टाकून आपण जागा धरून ठेवतो. कुठपर्यंत? जोपर्यंत चांगली पंख्याखालची जागा रिकामी होत नाही तोपर्यंत. चांगली जागा दिसल्यानंतर पहिली धरलेली जागा आपण सोडून देतो. भगवंताने विचार केला यांनी प्रकृतीचे गुण धरलेत, पण या प्रकृतीच्या गुणांमधून जीवाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला जीवासमोर आपले गुण प्रगट केले पाहिजेत. म्हणून निर्गुण असलेला भगवान सगुण झाला, गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याच्या ठाई, मन पायी राहोई. तुकोबरा बोलतात तो गुणवान झाला. त्याचे गुण कसे आहेत तर नित्य आहेत आणि प्रकृतीचे गुण अनित्य आहेत. प्रकृतीचे गुण कसे अनित्य आहेत? आता कल्पना करा, गायन हा प्रकृतीचा गुण आहे. पण मग आत्ता जसा आवाज चालेल तसा पहाटेच्या काकड्याला चालेलच असं नाही. प्रस्थानला आळंदीमध्ये जसा चालेल तसा वाखरीला चालेलच असं नाही. पुन्हा अंगात ताप भरला, आजारपण आलं तर तो चालेलच असं नाही. कोणताही गुण प्रकृतीचा नित्य नाही. भगवंताचे गुण नित्य आहेत. प्रकृतीच्या गुणांचा कंटाळा येतो, ते शिळे होतात, पण भगवंताचे गुण नित्य नूतन आहेत. निळोबराय सांगतात असं गुणांचं जागरण केलं त्याने होईल काय? अभंगाच्या तेने तुमची होईल कृपा, 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 तेने तुमची निरसन तापा भवरोगा, निरसन तापा भवरोगा, तेने
तुमची होईल कृपा तेने तुमची होईल कृपा निरसन तुमची होईल कृपा निरसन तापा भवरोगा. भगवंताचं संकीर्तन घडलं, भगवान प्रसन्न होतील आणि प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा करतील. भगवंताने कृपा केली की त्याच्यानंतर दुसरी कशाचीच आवश्यकता राहत नाही. भगवंताच्या कृपेचा किती अद्भुत महिमा आहे. तुकोबराय सांगतात, भगवान ज्याच्यावरती कृपा करतात तो जिथे राहतो तिथे काय काय घडतं. सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. सगळ्या बाजूने भगवंताने कृपा केली. ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. त्याच्या अंगणामध्ये ज्या ओल्या वेली आहेत त्या सगळ्या ओल्या वेली कल्पतरूच्या होऊन जातील. तो सहज पायाने चालू लागला. सहजची चाली चालता पाय वाटे चिंतामणी समान होती गोटी. भगवंताची पूर्ण कृपा ज्याच्यावरती आहे त्याचा पाऊल दगडाला लागला तर तो दगड चिंतामणीमध्ये रूपांतरित होऊन जाईल. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबरा बोलतात असा भगवंताची कृपा असलेला महात्मा सहज बोलू लागला. यास तेषाम स्वैर कथा ताएव भवंती शास्त्राणी. त्याच्या मुखामधून सगळे वेद बाहेर पडतील. ही भगवंताची कृपा आहे. म्हणून अशी कृपा होईल. निरसन तापा भवरोगा. सगळ्या भवसागरातले ताप निवृत्त होतील. आता हे ताप काय आहेत, भवसागराचे फेरे काय आहेत हे थोडक्यामध्ये पाहून आपल्याला थांबायचंय. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमा 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 तुमची होईल कृपा निरसन तापा भवरोगा. भगवंताची कृपा होईल, आपले सगळे ताप निवृत्त होतील. ताप का आपल्याला प्राप्त होतो? वटुन चके पाप 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 वसुन चके पाप वसुन चके पाप वसुन
सके पाप वाचू न सके पाप वाचू न सके पाप विठोबाचे नाव विठोबाचे नाव ऐसे विठोबाचे नाव वसू न शके पाप पाप राहत नाही का यत्र विधतो ताप तापाचं मूळ आहे पाप आपल्याला ताप येतोय समजायचं आपल्या ठिकाणी पाप आहे मग आपल्याला तापच येऊ नये असं वाटत असेल तर आपण पाप घालवलं पाहिजे कोणताही ताप घ्या आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक कोणताही ताप त्या सगळ्या तापाचं मूळ पाप आहे भगवत संकीर्तनाने पाप जातं त्याच्यामुळे ताप येत नाही कोणताही ताप नाही तुकोबरा निळोबरा बोलतायत असे ताप तर जातीलच लोक म्हणू लागले महाराज आत्ता ताप जातील पण अजून अनेक जन्म आम्हाला घ्यायचे ते निळोबराय सांगतायत की पुढेही फेरे खावे ते पुढचे सगळे फेरे सुद्धा भगवंताच्या संकीर्तनाने नष्ट होऊन जातील जाती खंडोनी जन्मांतरी भगवंताच्या संकीर्तनाने अनेक जन्मजन्मांतराचे फेरे आपले चुकतील सगळं दुःख निवृत्त होईल म्हणून निळोबराय बोलतायत की या संकीर्तनाच्या साधनावरती आम्ही विश्वास धारण केलेला आहे एकतर हे भगवंताच्या आवडीचं आहे संतांच्या आवडीचं आहे जगाला परम आनंद होणारा आहे आणि जीवाचंही कल्याण होणारा आहे असं जीव जगत संत आणि भगवंत प्रत्येकाला आनंद देणारं हे साधन भगवंताचं संकीर्तनाचं साधन आहे म्हणून हे संकीर्तनाचं साधन या कलियुगाचा धर्म आहे आणि कलियुगाचे जर आपण निवासी असू तर आपण संकीर्तन केलं पाहिजे लोक म्हणतील महाराज आता कीर्तन करायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाने फेटा बांधायचा कंबर बांधायची येऊन उभं राहून कीर्तन करायचं तर इथं उभं राहून जे केलं जातं यालाच संकीर्तन म्हणतात असं नाही जिथे आपण बसलेलो आहोत तिथे भगवंताचं नामचिंतन करणं त्याला संकीर्तन म्हटलं जातं जिथेही कुठे आपण बसलेलो असो घरामध्ये असो काम करत असो व्यवहारामध्ये असो कुठेही जाता येता कामामध्ये काम काही म्हणा राम राम मग याला संकीर्तन म्हणत नाहीत का हेही संकीर्तन आहे पण या संकीर्तनामध्ये अधिकार भेदाने असलेले काही प्रकार आहेत भगवंताचं नामसंकीर्तन येईल तैसा बोल रामकृष्ण जिथे कुठे असेल तिथे भगवंताचं नाम संकीर्तन करायला आपल्याला देशाचं काळाचं वयाचं जातीचं अवस्थेचं कोणतंही बंधन नाही पण या संकीर्तनाचा गुणसंकीर्तनाचा विचार आपण करू लागलो तर आपल्याला गुणसंकीर्तनासाठी काही स्वाध्याय करावं लागेल ग्रंथांचं अवलोकन करावं लागेल त्याच्यात पुन्हा लीला संकीर्तन करायचं म्हटल्यानंतर पाहिले पुराणे दांडोळले दर्शने त्याच्यासाठी अधिकार सिद्ध करावा लागेल म्हणून इथे उभं राहून केलं जाणारं जे संकीर्तन आहे ते संकीर्तन म्हणजे माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती भगवंताचं नाम संकीर्तन करायला आपल्याला कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही कुठेही आपण भगवंताचं संकीर्तन करू शकतो ते संकीर्तन करण्याचा संकल्प आपण घेतला पाहिजे भगवंत येतायत भगवान येतायत त्यांच्यासाठी प्राण प्रतिष्ठापना घडतीये पण आलेल्या भगवंताने इथंच राहावं जसं पुंडलिकरायांनी सांगितलं नच जावे देवा माझे गावी हुनी मागतो प्रार्थुनी हेची तुम्हा तसं सगळ्या भुईरवाडी ग्रामस्थांनी भगवंताला हीच प्रार्थना केली पाहिजे की आपण येत आहात पण नच जावे देवा माझे गावी हुनी आता तुम्ही पुन्हा जायचं नाही इथंच थांबायचं आणि भगवंताला इथंच थांबवण्यासाठी आपल्याला नित्य संकीर्तन करावं लागेल भगवंताची पूजा भगवंताचं नामचिंतन नित्य करावं लागेल जेणेकरून भगवान आहे तसे थांबतील असा विश्वास आम्ही धारण केलेला आहे निळोबरा अभंगाच्या निळा म्हणे विश्वास
विश्वासाची ती निळा म्हणे विश्वासाची ती श्रीपती मानिला हाच श्रीपती मानिला हाच श्रीपती मानिला हाच श्रीपती मानिला जाती तुमची होईल कृपा तेने तुमची होईल कृपा आज श्रीपती मानेला आज श्रीपती मानेला आज श्रीपती मानेला आज श्रीपती मानेला दिले तुमचे होईल कृपा दिले तुमचे होईल कृपा निळा म्हणे विश्वास चित्ती हाच श्रीपती मानिला. भगवंताच्या संकीर्तनावरती आपण दृढ विश्वास धारण करून नित्य भगवंताचं संकीर्तन करावं, जेणेकरून भगवंताची कृपा आपल्यावरती होईल. ज्ञानोबराय आपल्याला सांगतात आणि तुकोबरायांचं एक प्रमाण पाहून आपण थांबू. ज्ञानोबराय सांगतात भगवंताची कृपा व्हावी असं जर वाटतंय ना, एकच गोष्ट करा, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. भगवंताला आपली करुणा येईल. तुकोबराय भगवंताच्या संकीर्तनाविषयी आपली आवड प्रकट करताना भगवंताला बोलतात, देवा एक वेळेला तुला माझं आयुष्य कमी करावं वाटलं तरी चालेल. 100 वर्ष मला जगवू नकोस, त्याच्यातली 50 वजा करून घे, 60 वजा करून घे. आयुष्य करी उणे परी मज आवडो कीर्तन, पण मला संकीर्तनाची आवड निर्माण झाली पाहिजे. असं संकीर्तन भगवत कृपेने आपल्याकडून घडावं अशी प्रार्थना ग्रामदैवत भैरवनाथांच्या चरणी, रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी, भक्तीचे आचार्य हनुमंतरायांच्या चरणी आपण करू. झालेली सगळी सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी विसर्जित करू. समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, संप्रदायातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांचे एका मुखाने आभार मानून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, येथ माझे जीवरले पायी कपर्ण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम
विश्वास चित्ते नीळा म्हणे विश्वास चित्ते नीळा चित्ते नीळा म्हणे विश्वास चित्ते नीळा म्हणे विश्वास चित्ते नीळा म्हणे विश्वास चित्ते हाची श्रीपती मानियला हाची श्रीपती रे मानिला हाची श्रीपती मानिला हाची श्रीपती मानिला तेने तुमची होईल कृपा तेने तुमची होईल कृपा मानियला हाची श्रीपती मानियला तिने तुमची होईल कृपा तेने तुमची होईल कृपा निरसन तापा तापा निरसन तापा निरसन तापा निरसन तापा रे निरसन तापा बारीक निरसन तापा रे ता रे निरसन तापा रे निरसन तापा निरसन तापा
निराधार कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली दानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम दानू सावंत आलेत का? पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.